तुम्ही एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले, त्यामध्ये कच्चे शेंगदाणे टाकून छान परतून घेतले. नंतर यामध्ये 1 वाटी फुटाण्याचं डाळ टाकून घेतलेलं आहे. त्यासोबतच 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच अद्रक, 1 चमचाभर उडदाची डाळ आणि हे सर्व जिन्नस छान परतून घेतले. नंतर त्याच वाटीने 1 वाटी ओलं खोबरं टाकून घ्यायचे, परतून घ्यायचे. नंतर त्यामध्ये 1 वाटी त्याच कढीपत्ता टाकून घ्यायचा, 1 इंच चिंच टाकून सर्व जिन्नस छान परतून थंड करून घ्यायचे. थंड झालेली जिन्नस मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचे. चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर टाकून थोडंसं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं. नंतर यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकायची, आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि ही चटणी मिक्सरवरती काढून घ्यायची. काढलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची. नंतर तडका देण्यासाठी 1 पळी तेल टाकून घ्यायचे. मोहरी, जिरं, उडदाची डाळ 1 चमचा, लाल मिरच्या 2 ते 3 कट करून टाकायच्या आहेत आणि हे सर्व जिन्नस छान परतून घ्यायचे. गॅस बंद करायचा आहे. नंतर यामध्ये तोडून कढीपत्ता टाकून घ्यायचा, हिंग टाकून घ्यायचा आहे. तयार केलेला तडका ह्या चटणीवरती टाकून घ्यायचा आहे. चटणी छान मिक्स करून घ्यायची. साऊथ इंडियन ओल्या नारळाची इडली डोसा चटणी तयार आहे.